नमस्कार मंडळी, मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला सकाळी आज तुळशी वृंदावन जे आहे ते सारून घेतलं आहे आणि छान असा अंगणात पण सडा टाकलेला आहे। तर हा सणाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, होळीच्या अगोदरचा। त्यामुळे सर्व ही तयारी चालू होती सडा वगैरे टाकण्याची आणि हे अंगण खूप मोठं आहे आणि तसं तर काही चांगलं वाटत नाही, त्यामुळं सडा वगैरे टाकावाच लागतो सण असला की। आणि तसं पण खराब झाल्यानंतर आणि त्यानंतर छान अशी इडली आणि चटणी घेतली होती नाश्त्यासाठी। तर आता उन्हाळ्यात छान असतं, पीठ पण छान आंबं होतं आणि पांढरा शुभ्र छान अशा इडल्या पण तयार होतं ते। आणि आता जनावरांच्या चाऱ्याची तयारी चालू आहे। तर ही कुटी आणून टाकली होती इथे आणि याचे सगळे भोत भरून ठेवायचे आहेत बॅगी। मोरघास बनवायचा याचा, त्यासाठी ही कुटी आणून टाकली होती। आणि शेतातनं आता दिवसाची लाईट आहे त्यामुळं पाणी पण चालू होतं, कांद्याला वगैरे पाणी घेतलं होतं। आणि मी चालले होते शेतामध्ये शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी आणि मग आपला घास किती हिरवागार छान दिसतोय, तर खूप छान वाटतंय बघायला पण। आणि असं हिरवगार उन्हाळ्याचं मस्त वाटतं घराच्या शेजारी असलेलं की। आणि मी आता शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी चालले होते। तर हा आपला घरचा शेवगा आणि एवढा छान आहे, अप्रतिम याची चव आहे, खूप छान लागतो। तर आणि खूप छान मस्त याच्या शेंगा पण खूप येतात आणि एवढी चव छान येते कालवणाला, तर भन्नाट अशी चव येते आणि खूप कवळ्या आणि मस्त शेंगा होत्या। त्यानंतर मी आता इकडं घरी चालले होते, तर सर्व वावरात ओले झालेत, आज लाईट टिकली त्यामुळे सर्व पाणी देऊन घेतले, पुन्हा रात्रीचं टेन्शन नको भरायला त्यामुळे। आणि हे आपले असे कांदे आणि त्यानंतर इथे गायींचा रवण चालू होता आणि मस्त चाललाय त्यांचा रवण आणि बसल्यात, काही उभे राहिल्या, बैठक पण झाली। आणि इकडं इनर वगैरे ह्या भरून ठेवल्यात, सर्व बॅगी लोड झाल्यात मोरघासानी आणि गौंड पण आणलेलं आहे। गौंड्याची गाडी चुकती घेतली होती, तर पिकअप भेटतं डायरेक्ट, ते लोक येतात आणि खाली करून जातात, आपल्याकडं काहीच नसतं, सर्व त्यांचंच असतं। आणि इकडं मोरघास पण आता उन्हाळ्याचं 2-3 महिने काय चाऱ्याचं टेन्शन नाही, त्यासाठी चारा हा पूर्ण स्टॉक करून ठेवला आहे। कारण उन्हाळ्याचं पुन्हा पाणी वगैरे कमी पडलं तर मग घास पण राहील किंवा नाही राहील आणि मग चारा पुन्हा भेटत नाही, त्यामुळं अगोदरच आपला चारा स्टॉक करून ठेवला की मग काही टेन्शन राहत नाही आपल्या डोक्याला। त्यामुळं सर्व चारा आधी स्टॉक करून ठेवला आहे आणि गाय पण वाढवली, त्यामुळं चारा तर जास्त लागणारच आहे। तर गायींना तर तुम्हाला माहितीच आहे किती चारा लागतो। आणि ह्या वेळेस ह्या बॅग ना खूप मोठ्याल्या आणल्या होत्या आणि खूप यांची हाईट पण जास्त होती, चांगला दाबून त्यांनी भरलं होतं कुट्टीवाल्यांनी। आणि इकडं आपलं पेरूचं झाड आहे, पण याला एवढे फुलं आले होते पाठीमागे, पण एक पण असं कळ्या फळ धरीत नाही आहे। त्याची छाटणी पण केली, पण काय माहिती काय होतंय, फळ व्यवस्थित धरत नाही। आणि आता आपल्या शेवंतीला छान कळ्या आले, ते फुलं उमलायला लागलेत, तर आता गुढीपाडव्याला छान फुलं आपल्याला भेटते। तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबा, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर।